नमस्कार कामगार मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांनी आपल्या मुलांचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे, अशा बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पदवीधर म्हणजेच पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंतच्या ज्या बांधकाम कामगारांनी त्यांच्या मुलांचा या ठिकाणी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला आहे, असे अर्ज प्राप्त अर्जांच्या कार्यवाहीबाबत हा जी-आर आलेला आहे. आता आचारसंहितेमुळे तात्पुरती स्थगिती लागू करण्यात आलेली आहे. ज्यामुळे ज्या बांधकाम कामगारांनी स्कॉलरशिपचा अर्ज भरलेला आहे, त्यांचा अर्ज एकतर पेंडिंगमध्येच राहणार आहे आणि जर तो ॲक्सेप्ट झाला तर त्यांच्या बँक खात्यामध्ये तो निधी पाठवला जाणार नाही. यामध्ये बहुतांश कामगारांना असा प्रश्न पडलेला आहे. की आचारसंहिता झाल्यानंतर आम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल का? तर याच प्रश्नाचं उत्तर आपल्या मंडळाने जी-आरच्या स्वरूपात दिलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना म्हणजेच जे मुलं इयत्ता पहिली ते पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षणाकरिता शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. आता तुम्हाला माहिती असेल, इयत्ता पहिलेपासून ती MBBSच्या शिक्षणापर्यंत कामगारांच्या मुलांना या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते. सदर योजनेकरिता ऑनलाईन पोर्टलवर विविध कामगारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झालेले आहेत. आता तुम्हाला माहिती असेल, जून-जुलैमध्ये नवीन रजिस्ट्रेशन स्कॉलरशिपसाठी चालू झालेलं होतं आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस, कामगार योजनेअंतर्गत येणारे नवनवीन अपडेट या सगळ्यांबद्दल माहिती दिली होती. त्यामुळेच आपल्याकडून मला वाटतंय खूप साऱ्या बांधकाम कामगारांनी आपल्या चॅनलवरची न्यूज पाहून फॉर्म भरले होते. त्यामुळे तुम्हाला देखील वेळोवेळी कामगार योजनेअंतर्गत न्यूज पाहायच्या असतील तर आत्ताच आपल्या या मराठमोळ्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा, की आम्ही टाकणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता ज्या कामगारांनी जून-जुलैमध्ये पैसे किंवा फॉर्म भरले होते, अशा कामगारांना मागच्या महिन्यापर्यंत पैसे मिळाले. पण ज्यांनी ऑगस्टपासून किंवा जुलैपासून या ठिकाणी फॉर्म भरले होते, त्यांना पैसे मिळालेले नाहीत आणि आचारसंहिता ही 2 ते 2.5 महिन्याची असते आणि त्यानंतरच कामगारांना हे पैसे मिळणार आहेत. आता खूप सारे अर्ज प्राप्त झालेले आहेत. यापैकी काही अर्ज पेंडिंग अवस्थेत असून काही आपला अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवण्यात आलेला आहे, या टप्प्यावर पोहोचलेले आहेत. म्हणजेच या टप्प्याचा अर्थ असा आहे की तुमचा फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट करण्यात आलेला आहे कामगार मंडळाकडून. आता फक्त आणि फक्त जो निधी असणार आहे, तो निधी तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवायचा राहिलेला आहे. एवढंच टप्पा राहिलेला असतो. पण नेमकं ज्या कामगारांना मेसेज आलाय, आपला अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवण्यात आला आहे, यांचं काम 99% काम झालेलं आहे. फक्त 1%च राहिले, ते म्हणजे त्यांच्या बँक खात्यात पैसे यायचं. ते उगाच गुंतलेले आहेत यामध्ये. आता या दरम्यान राज्यातील निवडणुकाकरिता आचारसंहिता लागू झालो असल्यामुळे शासकीय वित्तीय व्यवहारावर तात्पुरती मर्यादा लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे जेवढे काही शासकीय व्यवहार असतील ते सगळे आता या ठिकाणी मर्यादामध्ये तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत आणि कोणालाच या ठिकाणी महा-DBTद्वारे एकही रुपया पाठवण्यात यायचं काम बंद झालेलं आहे. यामध्ये तुमची लाडकी बहीण योजना देखील आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते देखील आता उशिराच येणार आहेत. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये देखील कोणी लाडकी बहीण असेल तर त्यांना ही अपडेट देखील सांगून ठेवा. आता यामध्ये शासन निर्णय काय आलाय की शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत या ठिकाणी तुमचे ऑनलाईन पोर्टल आहे. ती पोर्टल तुम्हाला माहितीच पाहिजे, आपल्या बांधकाम कामगार योजनेची पोर्टल कोणती आहे. आणि जर माहिती नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, ज्यावरती तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या योजना आल्यात, कोणाकोणाला लाभ मिळालाय, तुम्हाला लाभ कसा मिळणार याची माहिती सगळी त्या पोर्टलवरती मिळत असते. त्यामुळे ती पोर्टल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता या पोर्टलवरती पेंडिंग स्थितीत असलेले अर्ज व त्यांच्या अर्जाची तपासणी, पडताळणी, मंजुरीची प्रक्रिया आचारसंहिता पूर्ण होईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. म्हणजेच जोपर्यंत या ठिकाणी इलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत किंवा जर फॉर्म पेंडिंग असेल तर तो ॲक्सेप्ट होणार नाही, जरी तुम्ही एजंट लावलेला असेल तरी देखील. त्यानंतर
ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंडळाकडून स्वीकारले गेले आहेत, ज्यांना आपला अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मंडळाकडे पाठवण्यात आलेला आहे, असा संदेश प्राप्त झाला आहे, त्या अर्जांच्या आर्थिक मंजुरीवर व बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया देखील आचारसंहिता कालावधीत बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे कामगारांनी या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही, की आम्हाला अजून पैसे मिळाले नाहीत, फॉर्म ॲक्सेप्ट झाला, आमच्या शेजारच्या कामगाराला मिळाले पण आम्हाला मिळाले नाही, असे कारणं सांगण्याची गरज नाही. तुम्हाला देखील मिळणार आहेत, पण आचारसंहितेमुळे तुमचा नंबर थोडा पुढे ढकलण्यात आलेला आहे. आता राज्यातील आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर प्रलंबित सर्व अर्जांची नियमित प्रक्रियेनुसार तपासणी, मंजुरी व निधी वितरणाची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येणार आहे. ज्या दिवशी इलेक्शन संपन्न त्यानंतर एक 5 ते 8 दिवसामध्ये आचारसंहिता संपते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सगळे सरकारी लाभ व सरकारी कामं पुन्हा चालू करण्यात येतील. या स्थगितीमुळे कोणत्याही कामगाराला तोटा होणार नाही व कोणत्याही कामगाराने किंवा लाभार्थ्याने त्याला योजनेचा हक्क, पात्रता बाधित होणार नाही. आचारसंहिता संपल्यानंतर सर्व अर्जांचा निपटारा प्राधान्याने करण्यात येईल आणि त्यानंतर कामगारांचे जे अर्ज असतील ते सगळे अर्ज या ठिकाणी एकतर पास केले जातील किंवा नापास केले जातील. जो पात्र असेल त्याचे पास होतील आणि त्याच्या बँक खात्यामध्ये त्याची जी रक्कम असेल ती रक्कम 100% जमा होणार आहे. त्यामुळे कामगार मित्रांनो, कुणीही भिवून जाण्याची गरज नाही, की आमचा फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट झाला होता आणि आम्हाला पैसे मिळाले नाही. तर कामगार मित्रांनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता. पण तुम्हाला केव्हा आचारसंहिता संपेल, नवीन केव्हा योजना असतात, भांडी सेट, डिनर सेट, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांबद्दलची माहिती आपल्या एकाच चॅनलवर मिळते. त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, की आपल्या चॅनलवरती येणारा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळालाच पाहिजे. कारण आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत असे एवढे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुमचाच लाभ होणार आहे. जसा की पेटी वाटपासाठी कागदपत्र, पात्रता, अपात्रता काय आहे ती समजून सांगण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे फॉर्म कसा भरायचा याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुमचा असतो तो म्हणजे डिनर सेट म्हणजे भांड्यांचा संच. याबद्दल देखील पात्रता, अपात्रता, कागदपत्र आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस संपूर्ण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर आपल्या चॅनलवरती कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचे जेवढे नवनवीन अपडेट्स असतात, कोणत्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वाढली, कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही, जर विद्यार्थी 10वीत असेल तर त्याला किती मिळणार, यावर्षी किती वाढलेले आहे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये आहेत आणि मी स्वतः व्हिडिओमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरून दाखवत असतो. त्यामुळे तुम्हाला घरबसल्या कुठलाही एजेंडा नव्हता फॉर्म भरायचा असेल तरी देखील आपले व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.